एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका आईने आपल्या मुलीचा अन्य जातीच्या मुलासोबतचा प्रेम संबंध पसंत नसल्याने तिचीच हत्या केली आहे। या प्रकरणात उल्हासनगर पोलिसांनी आईला अटक केली आहे। उल्हासनगर पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आशा गरुड आहे। आशाला आपल्या मुलीचे अन्य जातीच्या मुलासोबतचे प्रेम प्रकरण आवडत नव्हते, त्यामुळे घरात आई आणि मुलीमध्ये नेहमीच भांडण होत होते। काल रात्री घरातील हॉलमध्ये आई आणि मुलगी दोघीच होत्या। त्यावेळी रागाच्या भरात आईने ओढणीने मुलीचा गळा आवळून हत्या केली। हत्येनंतर घरात एकच गोंधळ उडाला। मृत मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आईला अटक केली। ब्युरो रिपोर्ट, एसएस न्यूज, उल्हासनगर। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका मुलीचे शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेम संबंध होते। ते प्रेम संबंध आईला मान्य नव्हते। नमूदच्या घटनेमध्ये आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावर वरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे। घरात कोण कोण होतं? घरात त्यावेळी हॉलमध्ये आई आणि मुलगी होती आणि बेडरूम मध्ये मुलीचे वडील आणि तिचे 2 भाऊ झोपलेले होते। नक्की त्याच्यामागे काय म्हणजे हेच कारण आहे की दुसरं काय? नाही, हेच कारण आहे। मुलीचे प्रेम संबंध आईला मान्य नव्हते। त्या घटनेतून आईने रागाच्या भरात आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। मुलीचं नाव काय असं ना? आरोपीचं नाव मुलीचं नाव आरोपीचे नाव आशा गरुड आहे। 40 वर्ष, वय 40 वर्ष। मृत मुली अमृता, मृत मुलीचं नाव मृत मुलीचे नाव अमृता गरुड, अमृता दत्ता गरुड, वय 19 वर्ष।